मेळघाट व्याघ्र प्रकल्प पूर्वीपासूनच प्राण्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहे। येथील स्थानिक शिकारींचे आंतरराष्ट्रीय शिकारींसोबत संपर्क असल्याचे यापूर्वी सुद्धा समोर आले आहे। यापूर्वीही वाघाच्या कातडीची तस्करीमध्ये 3 परप्रांतीयांना 3 वर्षाची शिक्षा सुनावली होती। हे प्रकरण शांत होत नाही तर आणखी एक प्रकार समोर आला आहे। 19 तारखेला झडती दरम्यान 3 आरोपींकडून वाघाची नखे, दाते, घोरपडीचे चामडे, मांजरीचे खवले, सांबाराची शिंगे या वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले असून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। अमरावती शहरात व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग, नाकेबंदी असताना देखील वन्यजीवाची तस्करी अजूनही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं या कारवाईमुळे समोर आलं आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या सिपना वन्यजीव विभागामध्ये वाघांची शिकार आणि अन्य वन्य प्राण्यांचे अवशेष जप्त करून आरोपी गिरफ्तार केलेले आहे। एकूणच काय घटनाक्रम झालेला आहे आणि किती आरोपी याच्यामध्ये अटक आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाच्या सेमाडा उपवन परिक्षेत्रामध्ये वनखंड क्रमांक 1949 कोलकास बीटमध्ये सिपना गेट येथे एक डिकॉय ऑपरेशन करण्यात आलं दिनांक 17/10/2020 रोजी। त्यामध्ये डिकॉय ऑपरेशनमध्ये प्रथमतः 2 आरोपी इसम ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्यामध्ये वाघाचे दात आणि नख्या या अवयव होते वन्य प्राण्यांचे। त्यानंतर त्यांच्या माहितीनुसार आढाव हेतून एक इसम ताब्यात घेण्यात आला। त्याला अरेस्ट करून कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलं। त्याच्या अनुषंगाने त्याला 21 तारखेपर्यंतची कस्टडी मिळाली होती व फॉरेस्ट रिमांड। त्याच्यानंतर दिनांक 19/10/2020 रोजी पुन्हा 2 आरोपी परतवाडा येथून अटक करून कोर्टात प्रोड्यूस केले। त्यांनाही 21 तारखेपर्यंतची वनकोठडी मिळाली होती। त्यानंतर आडाव गावामध्ये जे आरोपी अटकेत होते त्यांच्या घरांमध्ये झडती घेतल्यानंतर अन्य वन्य प्राण्यांच्या तसेच वाघाशी दात आणि कातडीचे तुकडे, त्याचे नखे इत्यादी आणि इतर वन्य प्राण्यांचे अवयवसुद्धा हस्तगत करण्यात आलेले। त्याच्या अनुषंगानं परत पुन्हा 2 आरोपींना अटक करून कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयामध्ये। यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? याच्यामध्ये जसं पुढचे तपास चालू राहील तर आरोपी वाढूही शकतात। साहेब, एकूणच मेळघाट वन्यजीव क्षेत्रामध्ये व्याघ्र प्रकल्पामध्ये आंतरराज्यस्तरीय टोळी ही काम करत आहे। मागे रामगावकर साहेब होते, त्यांच्या वेळेस सुद्धा दिल्लीवरून आरोपी गिरफ्तार करण्यात आले। या टोळीची जे कॉन्टॅक्ट आहे ते मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीसोबत आहे का, असे काही पुरावे आपल्याला सापडले? जोपर्यंत आत्तापर्यंत तपास असं सांगतो की आरोपींच्या जे चौकशी केली त्याच्यावरून काही प्रमाणात टोळीचा संबंध असू शकतो। साहेब, आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये राहणारे जे लोक आहेत, जे आदिवासी बांधव किंवा गैर आदिवासी, यांना काय आवाहन करणार? हे शिकार करणारे जे लोक असतात किंवा शिकारी वृत्तीचे जे लोक असतात ते बाहेरून प्रवेश करतात, यांसाठी यांनी सूचना दिल्या तर लवकर अशा गोष्टीवर आळा घालू शकतात। माझं एवढंच आव्हान राहील की आदिवासी बांधव आहेत, जंगलाशी जवळून त्यांची संस्कृती आहे, जंगलाच्या आणि वन्य प्राण्यांच्या जवळची संस्कृती आहे त्यांची। आणि जे कोरकू आदिवासी आहेत आपले बांधव, त्यांचे कुलामामाची म्हणजे वाघाची ती पूजा करतात। तर पूर्व जंगलाचं जे प्रतीक आहे वाचवण्यासाठीचं जे वाघ, त्याला नक्कीच वाचवावं, जेणेकरून वन आणि वन्यजीवांचं संवर्धन आणि संरक्षण। मेळघाट व्याघ्र प्रकल्प में आने वाले सिपना वन्यजीव विभाग में 7 आरोपी गिरफ्तार किए गए हैं। 17 तारीख से ये इन्वेस्टिगेशन चालू है और 17 तारीख से मेळघाट के सिपना वन्यजीव विभाग के अधिकारी उपवन संरक्षक अविनाश कुमार के मार्गदर्शन में ये कार्रवाई सहायक उपवन संरक्षक कमलेश पाटिल द्वारा की गई है। यह कार्रवाई के अंदर पाया गया है कि अलग अलग गांव से आरोपी मिले हैं। पहले चिकलदरा तहसील के गांव से 2 आरोपी गिरफ्तार किए गए, परतवाड़ा से 2 आरोपी गिरफ्तार किए, फिर अन्य आरोपी 19 तारीख को गिरफ्तार किए। कुल 7 आरोपी अचलपुर न्यायालय में पेश करने के बाद आज इन्हें 3 दिन का रिमांड मिला है। इन आरोपियों से कड़ी पूछताछ जारी है। इन आरोपियों से शेर की खाल, शेर के नाखून, शेर के दांत, इसी प्रकार सांबर के सींग, घोरपड़ की खाल
और अन्य वन्य प्राणियों के अवशेष इन्हें मिले हैं। यहाँ पर सहायक उपवन संरक्षक पाटिल ने बताया कि और भी आरोपी इसमें गिरफ्तार हो सकते हैं। अचलपुर न्यायालय में इन आरोपियों को पेश करने के बाद में अन्य ये इसकी टोली कौन है, इसके पीछे एक अंतर्राष्ट्रीय टोली होने की बात भी कही जा रही है। अंतर्राज्य स्तर की टोली मेलघाट पे आकर शिकार करती है और वन्य जीवों को मारकर उनके अवशेष बेचती है। यह घटना मेलघाट के अंदर सिपना वन्यजीव विभाग द्वारा उजागर की गई है। इन सभी आरोपियों को गिरफ्तार कर भारतीय वन संरक्षण कायदा के अंतर्गत इनके ऊपर गुना दाखिल किया गया है। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़ परतवाड़ा। धन्यवाद। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020च्या परीक्षा 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाल्या होत्या, परंतु 20 ऑक्टोबर रोजी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे दिनांक 21 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। परंतु सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण अद्यापही दूर झालेली नसल्यामुळे 4 आणि 15 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकातील दिनांक 22 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याबाबतचे परिपत्रक परीक्षा विभागाने प्रसिद्ध केलेले आहे। उन्हाळी 2020च्या परीक्षेच्या अनुषंगाने लवकरच पुढील सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागातर्फे निर्गमित करण्यात येणार असून दिनांक 22 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाच्या वतीने स्थगित करण्यात आल्याबाबतची नोंद सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्या वतीने कळविले आहे। कोरोना महामारी के चलते राज्य सरकार द्वारा मंदिर खोलने पर प्रतिबंध लगाया गया है। इस बार नवरात्रि उत्सव और शारदीय नवरात्र उत्सव के नवदुर्गा उत्सव यह कोरोना नियमों के चलते मनाए जा रहे हैं। अमरावती जिले के अचलपुर तहसील में स्थित परतवाड़ा के महाकाली संस्थान में इस बार नवरात्रा की धूम कुछ भी नहीं है। भक्तों को खिड़कियों से दर्शन कर घर पर लौटना पड़ रहा है। महाकाली संस्थान पर प्रतिवर्ष अनुसार महाकाली माता का यज्ञ किया जाता था। इसी प्रकार ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः का पाठ 9 दिन यहाँ के महापंडितों द्वारा किया जाता था। नमो नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूप राजराजेश्वरी आदिशक्ति भगवती नमो नमः नमस्करोमि। ओम खड़गम जग्रगदेशु चाप परिघा शूलं कुशुण्डेशिरां शङ्खं संदरतिं गणेश नयनां सर्वाङ्गभूषावृतां नीलाश्मात्पाददशकां सेवे महाकालिकां यावस्तोपिते हरौ कमलजो हन्तु मधुं कैटवा महाकाली नमस्करोमि। जल का छींटा दे एतावान च महिमा तो जाया च बुरुकः पादौ च विश्वाभूतानि त्रिपादस्यां तं विधे त्रिपादौ बुरुका पादौ से यह भवत् पुनः ततो विक्राम स्नान शनैः हो गया मौली चढ़ा। शहर के संतोष नगर स्थित तुलजा भवानी मंदिर में भी इस बार मंदिर बाहर से बंद रखा गया है। सोशल डिस्टेंस के माध्यम से मास्क लगाने वाले भक्तों को ही भीतर प्रवेश देकर खिड़की से दर्शन करने की अनुमति मंदिर संस्थान द्वारा दी जा रही है। इसी प्रकार शहर के विभिन्न मंदिर भी कोरोना महामारी नियमों का पालन कर रहे हैं, परंतु भक्त माता रानी से मिलने की मांग करते हुए कहीं से न कहीं से माता रानी की एक झलक पाकर दर्शन कर ही ले रहे हैं। शहर के वाघा माता संस्थान में भी मंदिर के सभी नियमों का पालन मंदिर संस्थान और विश्वस्त मंडल द्वारा किया जा रहा है। कुल मिलाकर कोरोना महामारी के चलते यह मंदिर बंद जो किए गए हैं, जिस प्रकार मॉल खुले हैं, बार खुले हैं, उस प्रकार मंदिर के द्वार भी खुले, ऐसी मांग भक्तों ने की है। मैं नितेश किल्लेदार, परतवाड़ा। इस बार नवरात्रि उत्सव में मंदिर बंद है और माता रानी के भक्तों को दर्शन नहीं हो पा रहे, क्या आपकी प्रतिक्रिया है? देखिए, कोविड जो चल रहा है इस कारण अभी सब मंदिरों के ऊपर प्रतिबंध लगा वाला है। तो हमारा सरकार से यही है कि भाई सब तो चालू कर दिया आप लोगों ने, मॉल चालू कर दिया, हॉल चालू कर दिया, सिनेमा हॉल चालू कर दिया,
तो मंदिरों में मंदिरालय चालू कर दिया। बाकी मंदिर चालू करना अति आवश्यक है, क्योंकि ये आस्था का विषय है और हम भी नहीं चाहते कि भाई किसी को तकलीफ पहुँचे, और हम भी आदेश का पालन ही कर रहे मंदिर वाले, और ये प्रतीक्षा में है कि सरकार हमारी बात कब सुनती और हमारे मंदिरों को कब चालू करती। शारदीय नवरात्रा जो उत्सव रहता है, इसका क्या महत्व रहता है और इस बार क्या महत्व और क्या ये लेकर आया है, क्या योग लेकर आया है? शारदीय नवरात्रि का महत्व बहुत है। इसको भगवान राम ने अपने विजय की प्राप्ति के लिए भगवती शक्ति की आराधना की, और शक्ति की आराधना करके रावण के ऊपर विजय पाई। ये शक्ति की आराधना जो कोई करता है उसको मनोवांछित फल प्राप्त होता है और सभी सिद्धियां प्राप्त होती है। ये शक्ति की आराधना का समय है, इसलिए शक्ति की आराधना तन मन धन से करना चाहिए और सभी मंदिरों को खोलना चाहिए। क्या माता रानी के लिए ऐसा कोई मंत्रोच्चार जिससे ये कोविड-19 से लड़ने के लिए शक्ति मिले और एक आध्यात्मिक शक्ति देश में किसी से भी लड़ सकती है, वो अंतर्मन में रहती है? शक्ति का संचार और शक्ति के सिवा कोई वस्तु में प्राण नहीं है। शक्ति एक ऐसी चीज़ है जो समस्त रोगों को हरने वाली है, कष्टों को हरने वाली है, और भगवती स्वयं महामारी स्वरूपा है, यह महामारी को ख़त्म करने वाली है। इसलिए भगवती का जो नवान मंत्र है, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, इस मंत्र को निरंतर जपना चाहिए, जिससे जिसके मंत्र के अंदर तीनों शक्तियों का निवास होता है, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, यानी एंकार शिष्ट रूपाय व्यंकारी प्रतिपालिनी किंकाली काम रूपे बीज रूपे नमस्तुते, ऐसे करके भगवती की आराधना करना चाहिए। सर्वसाधारण मंत्र भगवती का नाम ही मंत्र है, नाम मंत्र को जपना चाहिए। ओम दुम दुर्गाय नमः, ओम क्लीं काले नमः, इस मंत्रों को जपना चाहिए। इससे शक्ति को प्रसन्नता प्राप्त होती है और भक्तों को मन में संतोष प्राप्त होता है। शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि कशा प्रकारे हा उत्सव साजरा करतो? महाकाली मंदिरावर मोठ्या प्रमाणात भक्त येतात, काय आपली प्रतिक्रिया? चालू आहे ना तो उत्सव, 9 दिवस हा उत्सव कसा साजरा करण्यात येतो? साधे आहे. तरी पण आपली काय प्रतिक्रिया की लवकरात लवकर मंदिरं हे बंद आहे, राज्य शासनाने बंद केले, त्याला उघडण्यासाठी काय आपली प्रतिक्रिया? नाही आता ते बिमारी ते चालू आहे, तर त्यामुळे ते काही गलत निर्णय घेऊ शकत नाही सरकारचा निर्णय बरोबर आहे. आपलं काय म्हणणं आहे यावेळेस नवरात्रीला, दसऱ्याला? हा पुढच्या वर्षी बघू आता. यावेळेस शांत म्हणजे कोरोना महामारीपासून बचावासाठी लोकांनी काय करायला पाहिजे? बस जसे आज घरात आहेत जपून राहिले पाहिजे. क्या लग रहा है आपको कि जो आज मंदिर बंद है और मंदिरों में भक्तों को ये बार पहला नवरात्रि उत्सव है जिसमें माता रानी के दर्शन नहीं हो पा रहे, बाहर से खिड़कियों में से दर्शन लेना पड़ रहा है? ये कोरोना महामारी की वजह से जो संपूर्ण विश्व में और अपने भारत देश में जो महामारी का आतंक जो मचा हुआ है, इसमें बहुत से लोगों की जानें भी गई है। इसमें क्या है, इसमें अब कोई ईश्वरी शक्ति हम लोगों को बचा सकती है, क्योंकि आज तक तो अभी कोई वैक्सीन या दवा कोई इस रोग के ऊपर बनी नहीं है। सरकार का प्रयत्न है, कर रही है कोशिश, मगर आखिर ऐसा लगता है कि अभी जो प्रचार माध्यमों के माध्यम से या न्यूज़ चैनलों के माध्यम से जो कोरोना का प्रभाव दिन ब दिन कम होता जा रहा है, ये जो ऐसा लगता है कि आज जो महाशक्ति का आगमन जो 9 दिनों में जो माता विराजमान होती है, तो ऐसा लगता है कि ये माता रानी इसको आज अपने साथ में ज़रूर लेके जाएंगी। और रहा लोगों का, तो लोगों का आस्था तो माँ पर पूरा है, वहाँ पे पूरा विश्वास है, इसलिए लोग अपने घरों से ही बैठ के माँ की आराधना कर रहे हैं। कहीं कहीं जाके लोग माँ का खिड़की दरवाज़ों में से भी दर्शन कर रहे हैं और प्रार्थना कर रहे हैं कि संपूर्ण विश्व को इस रोग से निजात मिले, इस रोग से मुक्ति मिले और किसी की भी इसमें जान ना जाए, ऐसी लोग घर से बैठ के प्रार्थना कर रहे हैं। मगर निश्चित ही सब भक्तों का विश्वास माता पे अटूट है कि इस 9 दिन के दौरान ये कोरोना का प्रभाव निश्चित ही कम होगा और माता रानी इसको अपने साथ में जरूर लेके जाएंगे। क्या आपका क्या प्रतिक्रिया है कि लोगों को नवरात्रि के इस पावन पर्व पर दर्शन नहीं हो पा रहे और मंदिरों से खिड़कियों में से दर्शन करके लौट कर जाना पड़ रहा है? कसं आहे, कोरोना
होने के कारण सबको डर लगता है, अपना बचाव करते सब जने अपने बारे में सोचते ही कुछ अपन जाए तो कोरोना हो जाए। मंदिर में लोग ज़्यादा भीड़ आएगी तो लोगों को बीमार हो जाएंगे या कुछ हो जाएगा उनको, तो इसलिए डर रहे वो लोग, तो मंदिर बंद रख रहे हैं। लेकिन फिर भी लोग जो है अपने भक्तजन बराबर दर्शन कर रहे हैं और दर्शन करके आ रहे रोज़ और अपना निभा रहे। माता के साथ में जो उनका निभाव कर्तव्य है वो हर साल होता, तो उनका मन नहीं मानता, तो वो फिर भी जाके अपना सब निभा रहे बराबर और अपनी पूजा पाठ कर रहे हैं। शारदीय नवरात्रा उत्सव का क्या महत्व रहता है? अश्विन में आती है, अश्विन चालू है अभी, तो अश्विन में कैसा बहुत बड़ा महत्व रहता है। वैसा देखा जाए तो ये उससे बड़ा होता है, रामनवमी का वो अलग होता है। ये माता का जन्म है, जन्म का उत्सव ज़्यादा बड़ा माना जाता है, इसलिए दशहरे को बड़ा मानते हैं और ये नवरात्रि को ज़्यादा मानते हैं। 9 दिन नवरात्रा उत्सव की घरों में कैसा पूजन होता है? अष्टमी नवमी का जो पूजन किया अष्टमी नवमी का पूजन जैसे कि घर में घट बैठते हैं, घट की सेवा सब करते हैं अपने, कोई जवारे पेरता है, कोई घर में सिर्फ दिया जलता है, अखंड जोत जलाई जाती है और पूजा पाठ करके पूजा उपासना जैसी जो भी है सब करके दोनों टाइम आरती करके पूजा पाठ का कर्तव्य निभाया जाता है। और ये करके सबको अच्छा लगता है, मन को शांति होती। अष्टमी से सप्तमी से पूजा चालू होती देवी की, सप्तमी से पूजा करना सब लोग अपने अपने घर, जिसके घर को जैसा है अपने अपने कुल में, हर देवी का अलग अलग है। अष्टमी को होती, नवमी को होती, ऐसा 10वीं तक पूजा माता की चलती रहती है। आप क्या संदेश देना चाहेंगे इस कोरोना महामारी पर महिलाओं को अपने परिवार को सुरक्षित रखने के लिए उनकी जवाबदारी? महिलाओं की जवाबदारी है अपने बच्चे, अपना घर, अपने जो भी बुजुर्ग है घर के, उनको उन पे ख्याल रखना चाहिए और उन पे ध्यान रखना चाहिए। उनको ये बोलना चाहिए कि नहीं बचो, और मोदी जी ने भी सबको यही कहा कि अपने बचाव सब करो, ऐसा समझो मत कि कोरोना ख़त्म हो गया। कोरोना है पर अपना बचाव करके चलो, अपना बचाव करके रहो, यही मेरी प्रतिक्रिया है। महाराष्ट्र में खासकर मंदिर अब तक नहीं खुल पाए हैं। भक्त जो है शारदीय नवरात्रा में इस बार माता रानी के दर्शन से वंचित है। कल परतवाड़ा में चिकलदरा देवी दर्शन के लिए नवरंग मंडल ने, उनके सदस्यों ने अखंडित रूप से इस नवरात्रि उत्सव में भी कावड़ चढ़ाई। अखंडित होकर यह नवरात्रि उत्सव में चिकलदरा देवी दर्शन जो है वे निरंतर रूप से चलता रहा। इसके बावजूद हम महाकाली माता रानी के मंदिर में हैं, वहाँ क्या प्रतिक्रिया है भक्तों की हम जानेंगे। क्या वो चाहते हैं कि इस बार उनके दर्शन नहीं हो रहे, वो क्या महसूस करते हैं? बोला नीचे मतलब बोला। अब सभी तरफ खुला है तो फिर मंदिर तो खोलने को होना। आपका कैसा उत्सव होता है 9 दिन? अच्छा होता है ना, गरबा वगैरह सभी देवी दर्शन करते हैं, सब तैयारियाँ शुरू हो जाती हैं। ये बार गरबा नहीं हो रहा तो कैसा लगेगा? अच्छा नहीं लग रहा। क्या आप चाहते हैं, कैसा आपके घर पे कैसा पूजा होता है 9 दिन? जैसे पूजा डेली होती है उस तरीके की हो नहीं रही है, आने जाने में जो लगता है वैसे हो नहीं रहा। कुल मिला के जैसे पहले जैसी पूजा होती वैसे हो नहीं रहा। भक्तों की प्रतिक्रिया है कि यह जल्द से जल्द खोला जाए, मंदिर के द्वार खुले, और मंदिर के द्वार खुलेंगे तो भक्तों को भी एक आध्यात्मिक शक्ति मिलेगी और वो इस कोरोना की महामारी से लड़ेंगे। जहां देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा है कि अब तक कोरोना खत्म नहीं हुआ है, हमें लड़ना है, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी। जिला प्रशासन भी यही कह रहा है, परंतु जिस प्रकार मॉल खुल चुके हैं, बार खुल चुके हैं, वैसे ही मंदिर के द्वार भी खुले, इस प्रकार की भावनाएं भक्त व्यक्त कर रहे हैं। मैं कैमरामैन श्लोक के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाड़ा। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दौरा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मजबुरीने मातोश्रीच्या बाहेर निघावं लागले आणि दौरा म्हणजे कार्पेटवरून पुलावरून दौरा केला गेला। खरं जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीसांच्या दौऱ्याने प्रशासनाची, शासनाची पोल उघडी पडली आणि अजूनपर्यंत पंचनामे झाले नाही। शेतकरी हवाल दिलाय, कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर काल 3800 रुपयाचा चेक देऊन खरोखर शेतकऱ्याची थट्टा केली। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे 1 वर्षाच्या अगोदर ते बोलले होते की बांधावर जाऊन बोलले होते, कोरडवाहू पिकाला 25,000 देऊ, बागायतीला 50,000 देऊ आणि फळबागाला 1 लाख देऊ, ते त्यांचं वचन त्यांनी पूर्ण करावं। त्यांनी आता आजचा दौऱ्याचा त्यांचा शेवटचा दिवस आहे, त्यांनी घोषणा करावी आणि मग त्यानंतर कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी घ्यावी। पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे डायरेक्ट गेले पाहिजे। आता पंचनामे नको, सगळ्यांनी पाहिलं आहे, आपणही दौरा केला। भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रातली,
115 लाख हेक्टरवर या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांपुढे मागणी आहे की आता आपण पुरेसं पाहिलं आहे, तातडीनं आपण जे बोललेले होते 25,000 रुपये कोरडवाहू, 50,000 रुपये बागायती आणि 1 लाख रुपये फळबागाकरिता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने मागील महिन्यात 3 वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधित एक पत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाईल असे जाहीर करण्यात आले. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा या 12 ते 19 ऑक्टोबरपासून घेतल्या जाईल असा निर्णय झाला. परंतु 11 ऑक्टोबरला रात्री 7 वाजता एक पत्रक काढून सर्व परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे नियोजित वेळेनुसार पुढे ढकलण्यात येत आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर सर्व परीक्षा या 20 ऑक्टोबरपासून होतील असे जाहीर करण्यात आले. परंतु काल 20 ऑक्टोबर रोजी परीक्षा देताना अनेक अडचणी आल्यात. अनेक विद्यार्थ्यांना लॉग इन सुद्धा करू शकले नाही. वारंवार येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वर्गात संभ्रम आणि मानसिक ताण निर्माण होत आहे. या सर्व बाबतीत विद्यापीठ प्रशासन गंभीर आहे का असा प्रश्न आज विद्यार्थी व पालक वर्ग विचारत आहे. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता सर्व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पद्धतीने घ्याव्यात. त्याचबरोबर या परीक्षा घेण्यासाठी ॲप ज्या कंपनीला बनवण्यासाठी कुठल्या पद्धतीने नेमण्यात आलं याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण द्यावे व त्या कंपनीकडून होत असलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात याव्या व योग्य ती कारवाई करावी. या झालेल्या सर्व प्रकाराला अमरावती विद्यापीठ व फोर्मा कंपनी जबाबदार आहे. यापुढे असे काही घडले व विद्यार्थ्यांना त्रास झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व विदर्भ अध्यक्ष भूषण फरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विद्यापीठ तसेच परीक्षेकरिता नेमलेल्या कंपनीला जाब विचारण्यात येईल. आपण पहिल्यांदा देतो, दुसऱ्यांदा टाईम चेंज करतो, नंतर तिसऱ्यांदा देतो. विषय टेक्निकल प्रॉब्लेम होतात हे सर्व बरोबर आहे, पण आमचं म्हणणं ते आहे की आपण टेक्निकल प्रॉब्लेम होतो यासाठी आपण जी कंपनी या परीक्षेसाठी ती रिक्रूट केली आहे त्या प्रोमार्क म्हणून कंपनी माझ्या माहिती बरोबर आहे. प्रोमार्कचं जर तुम्ही जर त्यांचं जर रिव्ह्यू पाहिले ना, आमचं डॉक्युमेंट त्यांचं रिव्ह्यू जर पाहिलं तुम्ही तर त्याच्या रिव्ह्यूवर काय लिहून आहे आम्ही सरळ मागचे तर आमचं महाराष्ट्र विद्यार्थी संघाचं एवढंच म्हणण्याचा विचार आहे, म्हणण्यात हे आहे की आपण यांना देताना काही यांच्या कोणत्या बेसिसवर यांना देण्यात आलं, कोणत्या यांना एक्सपिरियन्सनुसार देण्यात आलं. आता ह्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पण सर विद्यार्थ्यांचं कोणत्याही गोष्टी तुम्ही आज युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तुम्ही जर ऑफिसर आहे, तुम्ही म्हणजे कार्यालय याच्यासाठी प्लॅनिंग नावाची गोष्ट असते. आज प्रत्येक मुलगा आपल्या प्लॅनिंगमध्ये सर तुम्हाला खोटं नाही सांगत. आम्ही ज्या मुलांना भेटलो, काही मुलं कुंभाराची मुलं आहेत, काही मूर्तीकरांची मुलं आहेत, काही गरीब शॉप आहेत. सर ते मुलं या परीक्षेच्या एक्झाममध्ये सर साधारण कालामध्ये 4 ते 6 मुलं कुंभाराची मुलं भेटायला लागली. सर त्यांना एक तर कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचं पुन्हा सीझन पूर्ण केला, कारण की सर गणपती मूर्त्या बनवता आल्या नाही, दुर्गादेवी ज्या प्रमाणात असतं त्या बनवता आल्या नाही. आता त्यांचं इतकं मोठं फक्त दिवाळीच्या महालक्ष्मीच्या मूर्त्या आणि पणत्या. सर त्यामध्येही त्यांना जर असं जर एक्झामचं प्लॅनिंग करून त्यांनी एक्झामचं प्लॅनिंग ठेवलं तर 20 म्हणजे ज्या तारखेला तुम्ही फर्स्ट डेट ठेवली ती चेंज झाली, सेकंड झाली, थर्ड झाली. त्यामुळे तर प्लॅनिंग तसं पोटाचंही गेलं आणि याची शैक्षणिकही गेलं आणि तो समरणात आला. त्याच्यामुळे त्याच्या घरचे त्या याच्यातून चालले सबमिट करतात, तो विद्यार्थी सबमिट करतो. आमचं म्हणणं काहीच नाही आहे, टेक्निकल गोष्टी घडतात, पण टेक्निकल एक असते किंवा 2 असते, पण नेहमी जर मुलं त्याच्या वेळेस तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची हे काय अपंग मुलं त्यांना म्हणजे अक्षरशः कॉलेजवर जायचं, कुठे जायचं, मानसिकीकरण झालं त्यांना. त्याच्यामुळे सर आमचं तर हे म्हणणं आहे की तुम्ही जसं कोणत्या कामाची प्रक्रिया असते तसं आपण कोणत्याही सिव्हिल वर्क असो कोणत्या काम दिलं त्याचं जर फीडबॅक व्यवस्थित भेटत त्याला दंड ठोकायलाच नाही. हे सर पण जे त्या विचार आहे सर ते तर प्रॉपर त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सुरुवातीला 7 रात्रीला रिझल्टच्या वेळेस किती आपण त्यांच्याकडून सर आता हा विद्यार्थ्यांचा विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचा याचा विषय म्हणून आम्ही आज शांतपणे तुम्हाला येऊन भेटलो आणि शांतपणे त्या पर्टिक्युलर त्या यंत्रणावर आम्ही म्हणजे यंत्रणा आम्ही बोलू यासाठी मी राहिलो की यंत्रणेने त्यांना रिक्रूट केलं. तुम्ही त्यांचा काय एक्सपिरियन्सनुसार त्यांचे काय रिव्ह्यूज घेऊन त्यांना जर रिक्रूट केला तर त्यांनी जेवढी सर्व्हिस दिली आहे का नाही दिली तर त्याच्या कारवाई हमखास व्हायलाच पाहिजे.
कारवाईच्या पहिले एक प्रॉपरली एक्झाम त्यांनी कंडक्ट करून नंतर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. हे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विद्यार्थी समिती त्यासाठी आलेलं आहे. पण जर त्या पर्टिक्युलर कंपनीवर जर कारवाई होत नसेल तर 100% म्हणजे आपण तुम्हाला पाहिजे की आपल्या हातात काही सोडत नाही. हे सर आता काय सर हा कोविडच्या दरम्यान जो विद्यार्थ्यांवर सर खूप म्हणजे विद्यार्थी संभ्रमात गेलेले आहेत आणि ते म्हणजे त्यांचं एकदम प्लॅनिंग जो विषय असतो प्लॅनिंग पूर्ण चुकलेलं आहे. आणि कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग चुकलं तर फ्लक्च्युएट झाला तर तुम्हाला माहिती काय होतं विद्यार्थी म्हटलं तर त्याला माहिती होतं. त्याच्यामुळे या कंपनीला तुम्ही एक कंडक्ट करायला आता याच्यानंतर जर आता आम्ही आंदोलन करू. बरोबर आहे. आम्हाला त्याच बसलोय सकाळपासून काय बोलू का तुम्ही हा बोला. तुम्ही बंद करा ते. मी तुम्हाला सगळी पर्सनली सांगतोय की 3 सप्टेंबरला पत्र आला आपल्याला. बघा 3 सप्टेंबरला पत्र आलं. तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत परीक्षा कंडक्ट करायच्या आणि रिझल्ट सुद्धा लावायचे. 3 सप्टेंबरला म्हणजे दिवस किती ते आपल्याकडे तेव्हा फक्त 1 महिन्यात परीक्षा घेणे. आणि मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला लक्षात येईल की किती मोठी म्हणजे आमच्या तराबरोबर किती मोठी प्रक्रिया करावं लागेल. म्हणजे 27 दिवस आम्हाला आमच्याकडे होते की 27 दिवसामध्ये परीक्षा घेणे आणि परीक्षा घेऊन रिझल्ट सुद्धा लागणे आहे ना. आता त्यांनी सांगितलं होतं अंतिम सत्राची परीक्षा घ्या आणि बाकीच्या परीक्षेबद्दल म्हणजे बोलू नये त्या पत्रामध्ये. तर आता कसं आहे की अंतिम सत्राची जर मला परीक्षा घ्यायची आहे त्याचे जर मला निकाल लावायचे आहे तर मुलांना कसं आहे की BSCचा विद्यार्थी म्हटलं त्याला 3ऱ्या 4थ्या 5व्या सत्राला बॅकलॉग असतो. आणि असे विद्यार्थी 7% होते आमच्याकडे. 40% विद्यार्थी असे किंवा ज्यांची परीक्षा घेतली त्यांना डिग्री मिळाली असती. बाकीचे जे विद्यार्थी 7% यांना बॅकलॉग होते. मग बॅकलॉगचं काय करायचं? कारण उद्या म्हणतील ना का 40% विद्यार्थी तुम्ही रिझल्ट लावले बाकी 60%चा काय. मग आपल्या निर्णय घेतला की तो आपण पहिले फॉर्मेट प्रोसेस घेतला. आम्ही असा निर्णय घेतला की 3ऱ्या 4थ्या 5व्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना अनुशेष आहे फायनल देते त्यांच्याच परीक्षा आपण घ्यायची. आता परीक्षा घ्यायच्या आम्ही तेव्हा ठरवलं. परीक्षा जेव्हा घेतो तेव्हा आपण सरकारला सांगितलं की आम्ही ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही. आम्ही ऑफलाईन परीक्षा घेतो. आमच्याकडे ज्या प्रश्नपत्रिका तयार आहे सगळं तयार होतं. तयार असलेल्या प्रश्नपत्रिका या आम्ही महाविद्यालयांना पाठवू आणि तिथं विद्यार्थी हे परीक्षा देतील. ते 100% मिळून पण आम्हाला सर ऑफलाईन किती बेटर राहत असतो आहे ना. त्याच्यामुळे आम्हाला मिळून तर काय अडचण नाही. त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला घ्यावं लागेल. मग आम्ही 7 तारखेला पत्र पाठवू 8 तारखेला. जय शिवराय. भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या तर्फे आज 19 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे अन्न जल आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत. आमच्या शासना दरबारी वारंवार निवेदन देऊन वारंवार आंदोलनं करून सुद्धा झोपी गेलेल्या शासनाला अद्यापही जाग आला नाही आहे. या झोपी गेलेल्या शासनाला जागी करण्यासाठी अन्न जल त्याग उपोषण आजपासून आम्ही प्रारंभ केलेला आहे. आमच्या काही विशिष्ट मागण्या आहे. पहिली मागणी म्हणजे आम्हाला जोपर्यंत लॉकडाऊन सुरू झालेलं आहे तोपासून 10,000 रुपये दरमहा अनुदान देण्यात यावं व 2020-21 हे सत्र कोरोना घोषित करून देण्यात यावं. यामध्ये कुठल्याही प्रकारची फी न आकारता. नंतर तिसरी मागणी आमची संपूर्ण राज्यभरात 50 किलोमीटर अंतरावर SD महामंडळमधून जोपर्यंत आमच्या शाळा पूर्ववत चालू होत नाही तोपर्यंत चालण्याची मुभा देण्यात यावी आहे त्याच कागदपत्रावर. त्यानंतर आम्ही वर्षाला 12 महिने टॅक्स भरतो, सरकारला कर देतो नियमितपणे आणि आमचा व्यवसाय हा वर्षाला 10 महिने चालतो, दिवसाला 4 तास. एवढं असून सुद्धा आम्हाला उरलेले 2 महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत रोडवर चालण्याची मुभा द्यावी किंवा प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात यावी. त्याच्यानंतर आज या महामारीमुळं जे आमचे फायनान्स कंपनीचे हप्ते थकलेले आहे आम्ही हप्ते देण्यास नकार देत नाही आहे. पण आलेल्या या महामारीवर मात करण्यासाठी आम्हाला हा जो कालावधी आहे 1 वर्षाचा वाढवून देण्यात यावा व त्यावरील पूर्णतः व्याज माफ करण्यात यावं. त्यानंतर शासनाने आम्हाला जे स्पीड गव्हर्नर लागते आमच्या वाहनाला स्पीड कंट्रोल करण्यासाठी त्याची जे प्रायव्हेट हे असतात शॉप असतात ते आमच्याकडून लूट करत आहे. 1200 ते 1400 रुपये त्यांचं रिन्युव्हलेशनचे डॉक्युमेंटचे चार्ज घेत आहे. त्याचं कुठल्याही प्रकारचा GR नसतानाही आणि याला पूर्णतः साथ RTO प्रशासनाची आहे. आम्हाला 1400-1500 रुपये जे फी लागत आहे ते माफ करण्यात यावी व 100 रुपये फीप्रमाणे दरवर्षी आम्ही भरण्यात येऊ. कारण
टॅक्स आमच्या वाहनाचा 700 रुपये आहे व त्याची फी 1400 रुपये आहे. हे कुठंच गणित बसत नाही आहे. त्यानंतर इन्शुरन्समध्ये आम्हाला थोडं कपात करण्यात यावं, कारण आम्ही दिवसाला 4च तास वाहनं चालवतो. टोटल 24 तास 22 तास आमचे गाड्या उभ्या असतात. त्यानंतर आमचं जे स्कूल बस आहे अत्यावश्यक सेवामध्ये मोडण्यात यावी. त्यानंतर व्यवसाय कर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. व्यवसाय आमच्या गाडीला शासनाचा GR आहे. शाळकरी मुलं स्कूल सेवार्थ वाहनातूनच नेण्यात यावी. सेवा प्रधान वाहनातून शाळकरी मुलं देण्यात यावी. मग शासनाने जर आम्हाला सेवा प्रधान हे शब्द आमच्यासोबत जोडलेला आहे तर मग सेवा देणाऱ्या कुठल्याही कार्याला टॅक्स लागत नाही, पण तरी जबरदस्तीनं शासन आमच्याकडून व्यवसाय कर वसूल करतोय. यामध्ये पण आमची माफ करण्यात यावं. त्यानंतर जोपर्यंत आमच्या शाळा पूर्ववत चालू होत नाही तोपर्यंत आमचे घर टॅक्स इलेक्ट्रिक बिलमध्ये मुभा देण्यात यावी, माफ करण्यात यावं. ज्यावेळेस आमच्या शाळा चालू होईल आम्ही रेग्युलर घरपट्टी व टॅक्स इलेक्ट्रिक बिल भरू. त्याच्यानंतर आमच्या कुठल्याही वारंवार ज्या मागण्या असतात, ज्या समस्या असतात त्या विधानभवनात मांडण्यासाठी आम्हाला आमचं स्थान देण्यात यावं. एवढ्या ह्या ठळक मागण्या आहे आमच्या. शासनाने या आमच्या ठळक मागण्याकडे जातीनं लक्ष द्यावं. जय शिवराय. आज स्थानिक राजकमल चौक येथे युवा स्वाभिमानच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन अभिनव आंदोलन केले. मुख्यमंत्री जागे व्हा, मातोश्री बाहेर निघा व विदर्भात या असे आवाहन करीत या आंदोलनाची सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी हवालदिल पूर्व पश्चिम विदर्भातील शेतकरी संपूर्णपणे कोलमडला आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी किमान पर्यटन म्हणून का होईना निदान त्या निमित्ताने तरी मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. विदर्भातील सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद, संत्रा, धान हे पिके संपूर्णपणे हातातून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हिसकावला गेला. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत न मिळाल्यास खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पार्टीचे लाखो शिल्लेदार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणेल व शेतकऱ्यांच्या बांधावर नेईल त्याचा 11,000 रुपये देऊन युवा स्वाभिमान पार्टीतर्फे जाहीर सत्कार करण्यात येईल अशी घोषणा ही यावेळी अधिकृतपणे करण्यात आली. कोरोनामुळे पूर्ण जगावर संकट आलेलं आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. दरवर्षी शेतकरी आशा लावून पीक काढायचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी काही ना काही संकट येते. परतीच्या पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद सगळं पाण्यात नष्ट झालेलं आहे आणि एवढी तेवढी शेतकऱ्यांची परिस्थिती असताना शिवसेनेने आपल्या उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवरचं बाहेर निघणं अजून सुरू केलेलं नाही आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आणि आमदार सन्माननीय रवी राणा पूर्ण जिल्हा पिंजून काढत आहे, पण त्यांनी फक्त
विरोधक म्हणून एक आवाज उचलला होता की तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकरी संकटात आहे, त्यांना हेक्टरी कमीत कमी सरसकट 50,000 रुपये मदत करा. आणि हा जर गुन्हा झालेला असेल, शेतकऱ्यांना न्याय मागणे, शेतकऱ्यांसाठी भांडणे हा जर गुन्हा असेल, तो हा गुन्हा आमच्या खासदारांनी केलेला आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, नवरात्राचे दिवस आहे, आपण देवीचे पूजन करत आहे, अमरावती जिल्हा स्त्री शक्तीचा सन्मान करतो. पण काल शिवसेनेच्या महिलांनी जो सन्माननीय खासदारांना चपला मारून निषेध नोंदवला, हा अतिशय निंदनीय आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नवरात्रीच्या शक्तीचं रूप आणि त्यांना आपण चपलांना मारतो आहे. आणि त्या खासदार सन्माननीय महिलांचा बुलंद आवाज ज्यांनी जिल्ह्याला देश पातळीवर नेऊन पोहोचवलेला आहे, अशा खासदारांच्या बॅनरला तुम्ही चपलांनी बदललं, ही अतिशय निंदनीय बाब आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि शेतकऱ्याची दिवाळी अंधारात नाही झाली पाहिजे, तर आनंदात गेली पाहिजे, यासाठी आमचे हे तीव्र आंदोलन आहे. उद्धव सरकारला आमची अतिशय नम्र विनंती आहे की त्यांनी बाहेर निघून आमच्या विदर्भाचा दौरा करा. तुम्ही म्हणता ना, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांनी पर्यटन केलं ना मेळघाटात, तुम्ही सुद्धा पर्यटनाचा एक दौरा काढा, पर्यटन म्हणूनच काढा, पण कमीत कमी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती तरी पहा आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. बस एवढीच आमची मागणी आहे. आणि शेतकऱ्यांना जर दिवाळीच्या आधी सरसकट 50,000 रुपये हेक्टरी दिले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि यांची सुद्धा दिवाळी आम्ही अंधारात करू. परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की पावसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, पूर्ण ज्वारी सहित पूर्ण सत्यानाश झालेला आहे. शेतकरी डोक्यावर हात घेऊन बसलेला आहे. काय करायचं रस्ता सुचत नाही आहे. कर्जाचा डोंगर डोक्यावरती आहे. त्याच्यामुळे मातोश्रीहून माननीय मुख्यमंत्री साहेब मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाही आहे. मातोश्रीहून बाहेर येऊन त्यांनी विदर्भाचा दौरा करून जर त्यांनी बघितलं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, तर शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे त्यांना माहिती पडेल. मी म्हणतो की शेतकऱ्यांची अवस्था इतकी दैनंदिन खराब असून आजपर्यंत कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ही चर्चासुद्धा विदर्भाच्या बाबतीत झालेली नाही आहे. ही फार दुःखाची गोष्ट आहे की कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा नाही या गोष्टीची. अरे बाबा, शेतकरी तर मरतो आहे म्हणता, आत्महत्या एक सरकार म्हणते की आत्महत्या शेतकऱ्यांनी कमी करावी. कोणत्या धर्तीवर तुम्ही म्हणताय? शेतकऱ्यांना दिवाळी आली आहे, आज दसऱ्याचा सण आहे, शेतकऱ्याची दिवाळी अंधारात टाकायची, तुमच्या दिवाळ्या साजऱ्या करायच्या का तुम्ही? मला सांगा, जिथपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये भाव दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही आमची युवा स्वाभिमान पार्टीची रास्त मागणी आहे. यासाठी शेतकरी हा जगेल तर पूर्ण सगळं जग जगेल. शेतकरी गेला तर काहीही राहणार नाही, फक्त आपण राहू आणि उपाशी राहू. त्यामुळे शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी भाव मिळाला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे साहेब, मातोश्रीतून बाहेर या. मातोश्रीच्या बाहेर बघा काय होत आहे, मातोश्रीच्या बाहेर बघून बघा काय होत आहे. शेतकरी कसा हवालदिल झालेला आहे, शेतकरीचे कुटुंब कसे हवालदिल झाले आहे. एक वेळची खायची सोय नाही आहे शेतकऱ्यांची, फक्त पीक पाहतो आणि रडतो आहे. म्हणून म्हणतो मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला आमची विनंती आहे की विदर्भाचा दौरा करा, शेतकऱ्याच्या बांधावर जा आणि तिथं तात्काळ त्यांना मदत द्या, हीच माझी विनंती आहे. आज या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती नवनीत राणा, माननीय आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात, त्यांच्या निर्देशानुसार आम्ही आंदोलन केलं. आमचं आंदोलन प्रसिद्धीसाठी नाही, आमचं आंदोलन दिखाव्यासाठी नाही. आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहो हे आम्ही छातीटोकपणे सांगतो. कारण शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी 2 वेळा जेलची वारी केलेली आहे. आणि यावेळेला परतीच्या पावसाने विदर्भातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. संत्रा असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, धान असेल, सर्व पिकं झोपलेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. पावसाच्या सरीसोबत शेतकऱ्याच्या डोळ्यातून आंसू वाहत आहेत. अशा वेळेला शेतकऱ्यांना वाली कोण? शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घातलं आहे की मुख्यमंत्री महोदय, मातोश्रीच्या बाहेर या. विदर्भ हा सुद्धा महाराष्ट्राचा भाग आहे. या विदर्भात एक दौरा करा, शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 50,000 रुपये सरसकट मदत करा. जो कोणी माननीय मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणेल, शेतकऱ्यांच्या बांधावर नेईल, त्यांचा आम्ही सत्कार करू. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने 11,000 रुपये रोख बक्षीस आम्ही त्या व्यक्तीला देऊ. पण काही करा, मुख्यमंत्री महोदय विदर्भात या. शेतकऱ्यांची दिवाळी जर काही होत असेल, युवा स्वाभिमान खपवून घेणार नाही. आम्ही मुंबईला जाऊ, मातोश्रीसमोर आंदोलन करू. शेतकऱ्यांची दिवाळी काही होत असेल, मातोश्रीवर सुद्धा दिवाळी होऊ देणार नाही, हे छातीटोकपणे या ठिकाणी सांगतो. आणि पुनश्च आवाहन करतो की कारखानदार असो, उद्योजक असो, व्यापारी असो, गृहिणी असो, कोणी असो, सगळे त्रस्त आहे. अवास्तव लाईट बिलं लोकांना आलेली आहेत. जी लाईट बिलं अवास्तव आलेली आहेत ती
ती लाईट बिलं सुद्धा निम्मी करा आणि या राज्याला न्याय द्या, एवढीच मागणी या ठिकाणी करतो. आणि काल काही लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो काही प्रकार अमरावतीमध्ये केला, अरे नवरात्र आहे, अंबा माता एकविरा माता बाजूला आहे आणि एका महिलेचा अपमान तुम्ही करता. ती महिला नाही, ती खासदार आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी अपमान करता तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करता. आम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय. मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की आपण विदर्भात या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. बाहेर निघा.